आता जसं साहेबांनी स्पष्ट केलं की चर्चा सकारात्मक झालेली आहे आणि आता आपल्याला या लोकसभेच्या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेबांना आपल्याला परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे आणि बाकीचं सगळं स्पष्टीकरण साहेबांनी ऑलरेडी दिलेलं आहे। तुम्ही पत्रकार परिषद घेऊन देखील भूमिका मांडली होती। नाही, आम्ही आमची भूमिका आहे, आम्ही आमच्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे, कार्यकर्त्यांचं म्हणणं जे आहे ते आज आम्ही साहेबांसमोर मांडलेलं आहे आणि निश्चित पद्धतीने सकारात्मक पद्धतीची चर्चा आणि सकारात्मक पद्धतीचं आश्वासन हे आम्हाला देण्यात आलेलं आहे। जाहीरपणानं भाषणामध्ये एका सभेत नाही पण 5-5, 6-6 सभेमध्ये सुद्धा व्यक्तीच्या माझ्याबद्दल आमच्याच मित्रपक्षाचे काही सहकारी हे अर्वाच्य भाषेमध्ये बोलत होते। यांना तालुक्यामध्ये आम्ही फिरून देणार नाही, दमदाटीची भाषा वापरत होते आणि दुर्दैव असं आहे की ते लोकप्रतिनिधी त्या मंचावर असताना सुद्धा ते पण त्याच्याबद्दल काय भाष्य करत नव्हते। आता महायुतीचा धर्म पाळायचा आहे म्हणल्यानंतर सगळ्यांनीच ह्या गोष्टी पाळल्या पाहिजेत। हे काय फक्त एकाच पक्षाने पाळण्याची आवश्यकता नाही। शेवटी माननीय पंतप्रधानपदी मोदी साहेबांना जर आपल्याला बसवायचं तिथं तिसऱ्यांदा आपल्याला त्यांची त्या ठिकाणी निवड करायची म्हणल्यानंतर ही जबाबदारी सगळ्याच महायुतीमधल्या पक्षाच्या कार्यकर्त्याची पण आहे आणि विशेष करून पदाधिकाऱ्यांची पण आहे। मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा झालेली आहे। आता पुन्हा दुसरी एक बैठक होईल, त्या बैठकीमध्ये पुढची चर्चा होईल। शिवतारे देखील विरोधात आहेत, अजित पवारांच्या विरोधात प्रचार आज सुरू आहे, त्यांच्याशी कधी चर्चा होणार आणि त्यांची नाराजी कधी दूर होणार? उमेदवाराची धोक्यात येणार असं दिसतंय। नाही, शिवतारेंच्या संदर्भामधली चर्चा काय आमच्या आजच्या ह्या बैठकीमध्ये झालेली नाही आणि मला असं वाटतं शिवतारे साहेबांचा माझा काही ह्या बाबतीमध्ये संपर्क झालेला नाही, परंतु जे काही वृत्तपत्रामधून किंवा मीडियामधून दिसतोय की त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली। त्यामुळं आजची बैठक ही साधारणतः ह्या संदर्भातली झालेली आहे आणि पुन्हा दुसरी बैठक होणारच आहे।